इथं आपण पाहतोय जुई विपक्ष टीम मोरबा या दोन संघामध्ये बॅटल. सध्याच्या घडीला बंदाट फॉर्म मध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला भेटेल. चांगला संघ आहे. आता पहिला चेंडूवरती हवाई यात्रा हवाई सफर केलाय. आला होता स्लॉट मध्ये पाठवणे सरळ पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. इथं देखील प्रहार केल्या. हव्यामध्ये चेंडू आहे. खाली क्षेत्ररक्षण नाहीये. खाली क्षेत्र निवडलाय. नो मॅच लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. 1 धावा भेटेल. 1च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत आपल्याला सिंगल डबल गरजेचं आहे. कारण की गरजेचं 1 धाव 2 धाव 3 धाव घेणं गरजेचं असतं. क्रिकेट असाच केलाय ज्याच्यामध्ये आपण पाहतो की 1-1 धाव देखील 1-1 लाखाची स्पर्धा हरवण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव हा मात्र महत्वाचा असतो. क्लीन बोल्ड. काय फर्दीच्या डिस्ट्रॉय केलाय. सौभाग्यानं म्हटलं वाईट आहे. सोडण्याच्या प्रयत्नात गेले आणि तिथं दांडी 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 गुल केले. त्रिफला उद्ध्वस्त. खरंच मोहतसीमेनं आपण पाहतोय मोरबा संघाकडे यशस्वी गोलंदाज सलामीचा गोलंदाज सध्या ज्याला एक चांगली गोलंदाजी याच्या माध्यमातून देखील सध्याची घडीला आपल्याला पाहायला भेटते. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये याही गोलंदाजाला सातत्याने आपल्याला पाहायला वेळी चांगली कामगिरी करताना आपण पाहतो. असा गोलंदाज आपण मोहतसीम. गोलिंग ट्रॅक होती सज्ज. टीम मोरबा या संघाकडून चांगली गोलंदाजी करताना आपण मैदानाच्या आत पाहतो या मोरबा या संघाकडून. जैद गेले. तिथं देखील प्रहार केला. ऑफरीज मध्ये खेळून काढलाय. आपण पाहतो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. फंबल झाले होते पण त्यानंतर स्वतःला सावरलंय. एक सिंगलच्या साईने स्ट्राईक रोटेड. 1च्या साईने दफलक होते. धावा आपण पाहतो 8 हे आकड्यावर. पुढचा चेंडू परत राईट मोडतो. विकेट. प्रहार केला आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थांबलंय. आपण पाहतोय मैदानाच्या देखील थोड्या बहुत अडचणीत. आउटफील्ड थोडा खराब आहे पण सुंदर असा मैदान आहे. कारण की ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय की ऐतिहासिक मैदान. याच मैदानामध्ये थोड्याच दिवस अगोदर जिथे आपण पाहिलं इथं नामदार चषक 1 लाख बक्षीस असणारी स्पर्धा देखील याच मैदानामध्ये पार पडली. मोठमोठी स्पर्धा या खेळपट्टीवरती पार पडलेल्या आहेत. असा मैदान आपण पाहतोय महाडच्या नगरीमध्ये महाडच्या या तालुक्यामधला एक महत्वाचा मैदानामध्ये आपण पाहतोय चांगला क्रिकेट आपण पाहत आहोत. वलवते रेडी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व दुसरे. इथंही प्रहार खेचण्याचा प्रयत्न. जिथं आपण पाहिलं यष्टिरक्षक फंबल झालेत आणि तिथं बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुहेरी अंकामध्ये संघाच्या धावसंख्येत प्रवेश केलाय. पहिल्या षटकामध्ये धाव थांबवलंय. धावांना थांबवण्याचा प्रयत्न केला. याही गोलंदाजाने आपण पाहिलं. मोहतसीम याने चांगली कामगिरी पार पाडली. अनिकेत यांना आपण पाहतो गोल ट्रॅक वरती. राईट मोडतो विकेट. पहिला चेंडू पंचांना दंडित केला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. माज यांना पाहतोय आपण चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. माज यांना देखील चांगली फलंदाजी करणं गरजेचं तसंच गोल ट्रॅक वरती गोलंदाज तर सज्ज आहेच. ब्लॉक होल मध्ये फेकणारी डिली होती. सतीत यॉर्कर फेकणारी डिली होती पण तिथं प्रहार हलक्या पंच केलाय. सन्मानजनक फटका आणि तिथे एक हलक्या हाताने ढकलून दिलं होतं. एक सिंगल भेटेल. सिंगलच्या साईने स्ट्राईक रोटेड. 1च्या साईने संघाच्या धावसंख्येत भर आणि धावसंख्या 12 या आकड्यावर.
इथेही प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. वनबाऊ चेंडू झालाय फरार. 2 क्षेत्ररक्षक मध्ये होती दरार, चेंडू होतोय फरार आणि धावा देखील 4 भेटील 4. प्रहार केलाय, आकाशामध्ये आहे चेंडू, यष्टीरक्षक धावतोय पण फंबल झालंय. पण आपण पाहायला लाईनमॅन देखील आहेत तिथं. खरंच रिझवान यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की आपण पाहिलंय सकाळी ते आले त्यानंतर या स्पर्धेमध्ये खूप अशी मेहनत ह्याही व्यक्तीने घेतलेली आहे. आल्यानंतर पिच असो, त्यानंतर बाउंड्री असो, खूप अशी कामं त्याने देखील पार पडली आणि खूप असं योगदान ह्याच्या माध्यमातून देखील राहिले. संपूर्ण त्यांचे टीम, रिजवान असो, उबेद असो, अरबाज असो, त्यानंतर आपण पाहिलंय की दीपेश असो, त्यानंतर आमचे दह्यान असो, तसेच अजमल, सर्व जेवढे आहेत सर्वांची मेहनत राहिली आहे स्पर्धेच्या मागे. इथं देखील सिंगल भेटेल, 1 धावाने समाधान. 1च्या सैन्य संघाच्या धावसंख्येत भर. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथ. पण फार काही धावा आलेल्या नाही आहेत. जुई या संघाला मोठे प्रहार, मोठे हल्ले मारणे गरजेचे आहे. अकबर 11 जुई हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आत. त्यांचे कर्णधार देखील, त्यांचा संघ मालक देखील आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेले असतील. इथं देखील प्रहार खेचण्याचा प्रयत्न, हा ट्रॅकर होता, फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी. स्क्वेअर लेगला क्लिअर करतात, डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल आणि 4 धावा देखील बुक. 22 धावा फलकवर. खरंच आपण पाहतोय अकबर 11 जुई या संघ मालक देखील मुनीब मगजनकर हे देखील युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा खरंच आनंद घेत असतील. त्याचा संघ मालक आहे, आपला संघ आहे, आपली स्पर्धा आणि आपल्याला देखील आपल्या संघाचा खेळ पाहणं गरजेचं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. तसंच युट्यूबच्या मध्ये जेवढे आपण पाहतो फिक्सल प्रो या युट्यूब वाहिनीमध्ये संपूर्ण स्पर्धेचं दृश्य दाखवण्यात येत आहे. तर त्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करणं व सबस्क्राईब करणं विसरू नका. चला जाऊया मैदानाच्या आत. हवाई यात्रा आले, हवाई प्रहार, हवाई टोला, आपण पाहिलं उडण कटोला आपल्याला पाहायला भेटला. 6 धावा जोडल्या गेल्यात. 2 षटकाची समाप्ती नंतर संघाची धावसंख्या 28. 14 धावांची सरासरी टीम पाहायला भेटते. चला सौरभ आले, पाहतो षटक क्रमांक अंतिम डेटवर फेकण्यासाठी आलेत. पहिल्या चेंडूवरती प्रहार, पहिल्या चेंडूवरती फटक्याला सजवण्याचा प्रयत्न, धावांना रोखलंय, धावांना थांबवलंय, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. दोन धावा जोडल्या गेल्यात. भलतात काही पण हा कोण जिंकला, मॅच कुणाची इथेही प्रहार खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर ओढून येत आहेत पण तिथं थांबले. तिथं आपण पाहिलं थोडंसं लोड देखील सावरलंय. त्यानंतर आपण पाहिला की 1 धावा जोडली गेले, 1च्या साईडे धावफलकवर धावा वाढल्यात. 31 धावा धावफलकवर. जिथं आपण पाहिलं याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 36 धावा 2.3 चेंडूमध्ये समाप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे चांगलं टार्गेट हे मात्र सेट करणं गरजेचं टीमला. इथंही फुल टॉस को लेकर फुल टोल वसूल किया है. गेंद चली बगैर पासपोर्ट, बगैर वीजा, 6 रनों के लिए ठोक डाला. 6 धावा जोडल्या गेल्या. काय फलंदाजी होत आहे मैदानाच्या आत.
परत एकदा मिनी हेलिकॉप्टर कॅमेरावरती धडकणारा कॅमेराला मात्र सलामी देणारा फटका माद यांच्या माध्यमातून 2 मध्ये 2 ठोकलेत. आणखी एक जर आला तर या स्पर्धेमध्ये आपण पहिली हॅट्रिक ही मात्र मादच्या नामावरती लिहिणार आहोत. 43 धावा धावफलकावर आपण पाहतोय जोडले गेल्यात. आणखी अंतिम 2 चेंडू शिल्लक. परत एकदा प्रहार खेचण्याचा प्रयत्न पण तेवढं काही कनेक्शन झालेलं नाही आहे. फार मोठा काही नुकसान होणार नाही आहे. जिथे आपण पहिल्या निर्धाव चेंडूचा मारा मैदानाच्या आत आलाय. एक अंतिम चेंडू असा शिल्लक. अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत मैदानाच्या आत काय घडलंय. तर मात्र निर्धाव चेंडू घडला. चला अरबाज आपण देखील यायचं आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अरबाज इथे प्रहार खेचायचा प्रयत्न मिस टायमिंग फटका होता. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न चाललाय. धावले पण रनआउट व्हावं लागेल. एक धावा भेटेल एकच्या साईने. संघाचे धावसंख्या 44 आणि करावे लागतील 45 धावा. 18 चेंडू आणि 45 धावांचा टार्गेट हा मात्र सेट करण्यात आलाय. 18 मध्ये 45. येण्याच्या बाद कोण आहे? चला यानंतर होणारा सामना वलवते विपक्ष टीम चिंबावे या 2 संघामध्ये असेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना संघ मालकाचा आपण पाहतोय कर्णधारांना विनंती आहे की आपण थोडी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वलवते संघ कर्णधार आणि चिंबावे संघ कर्णधार फास्ट यायचं आहे. आणि एक महत्वाची सूचना इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी नाणेफेक होणार. टॉस होणार आहे याची नोंद सर्व संघांनी ठेवायची आहे. चिंबावी संघ कर्णधार
चला सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती प्रहार खेचण्याचा प्रयत्न तिथं जिथं पडलेत पाय स्लिप झालाय. जिथं आपण पाहतोय 45 धावांचा आव्हान, 45 धावांचा पाठलाग करताना टीम मोरबा संघ. बॅटर कोण आहेत? स्ट्रायकडून आपण तौसिफ याला पाहतोय. इथं देखील बेट निर्धाव चिनूचा मारा होतोय. तौफिक आणि तौसिफ यांचा बॅटल मैदानाच्या मोरबा या संघाकडून 45 धावांचं आव्हान, 45 धावांचा टार्गेट हा सेट करण्यात आलाय. खरंच लोअर आपण पाहिला की लोअर फुल टॉस फेकण्याचा प्रयत्न, बॅटरनी बॉलचं फार काही कनेक्शन झाले. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. आणि तिसरी धाव देखील घेण्यात आलेली आहे. चोटी धाव सोडण्यात आलेली आहे. जिथं आपण पाहतोय संघाची धावसंख्या देखील पुढे सरसबडी 4 धावा धावपलकर 45 धावांचं आव्हान पार पाडायचं आहे. तर तशा प्रकारे कामगिरी देखील होणं गरजेचं आहे. मोठे फटके, चांगले फटकेबाजी होणे गरजेचं टीमला देखील. इथं देखील स्लोवर काय वलीद गोलंदाजी करतोय. खरं चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू यामध्ये देखील आपण पाहतोय ऑफ कट लेग कट सर्व त्यामध्ये आहे. सर्व आपण पाहतोय सर्व प्रकारचे चेंडू हाताळतोय. कामगिरी योग्य आहे या गोलंदाजीच्या माध्यमातून. फुलटॉस पण फुलटोल वसूल आहे का? मिस टायमिंग फटका, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही आहे. आणि एक चांगलं झेल, एक सुंदर झेल आणि विकेटचं पतन. चला एक महत्वाची सूचना, फलंदाज आपल्याकडे रिव्ह्यू ह्याची सुविधा नाही आहे. आपण युट्यूबच्या माध्यमातून दाखवतो पण फक्त एकच कॅमेऱ्याची सुविधा ठेवण्यात आलेली आहे. त्यावर रिव्ह्यू हे मात्र नाही आहे. पंचाचा निर्णय हा अंतिम असेल, याचं आपल्याला पालन करावं लागेल. चला पुढचा चेंडू गोलंदाजी सज्ज, प्रहार. पहिल्या चेंडूची सौरभ याने स्वागत केलंय. मोठ्याच प्रहार वलीद हे मात्र चांगली कामगिरी करत होते पण टोकलंय त्यांना. ते देखील सांगत आहेत माझा देखील एक खेळाडू बाद झालाय तर मला माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करणं गरजेचं. ड्रम कार्ड खेळाडू आपण पाहतो हुकमाचा एक्का. मी देखील आहे माझ्या संघाचा, मी देखील माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची ताकद ठेवतो. आता पाहूया कशा प्रकारे कामगिरी होईल.
चला तसंच आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 या आकड्यावर आता येणारे मात्र अंतिम 12 चेंडू. अपेक्षा 35 धावांची. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मात सज्ज झाले. राईट मोर विकेटचा मारा एक ऑलराऊंडर पदवी पूर्ण करताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. चांगली फलंदाजी, तेवढीच चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून राहते असा आपण पाहतोय गोलंदाज माज. पहिला चेंडू वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, त्याला देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न झाला. एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. दुसरा धाव देखील तिथं देखील पडलेत धड पडलेत. आणि इथं देखील पूर्ण झाले. 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. 12 धाव फलकवर मैदानाच्या आत चालल्यात. अजूनपर्यंत आपण पाहतो एक चांगला क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट, महत्वाचा क्रिकेट. आता एक्स्ट्रा आता वाईटचा इशारा येईल का? पण वाईटचा इशारा देखील आला. एक धावा एक्स्ट्रा जोडली जाईल. हा एकच्या सायदे संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावर. इथं स्लोवर आपण पाहिला अट्रॅक करत होता. स्लोवर चेंडू शॉर्टपेरीचा चेंडू, त्याला मोठा प्रहार खेचण्याचा प्रयत्न. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 14 हे आकड्यावर जाऊन पोहोचेल. फुलटॉसला परत एकदा इथं देखील या फलंदाज फुलटोल वसूल केला. चेंडूला पाठवून दिल्या मोठ्या प्रहारासाठी 6 धावांसाठी. उचललंय व फेकून देखील दिलाय. फुलटॉसला परत एकदा इथं देखील या फलंदाज 20 धावा फलकवर. इथे प्रहार खेचण्याचा प्रयत्न, पण मिस टायमिंग फटका. बॅटनी बॉलचं काही एवढं फार कनेक्शन नाही आहे. सिंगलच्या दिशेने इथं मात्र 1च्या धावाने समाधान घेणं गरजेचंच आहे. 1च्या साहाय्याने 21. चार चेंडू झाले. 2 चेंडू असतील शिल्लक. षटक क्रमांक दुसऱ्या पदला आपण पाहतोय माज याने देखील अजूनपर्यंत 11 धावा खर्च केल्यात. आपण 4 चेंडू मध्ये 11 धावा. होय, येणाऱ्या 2 चेंडू मध्ये अशा प्रकारे कामगिरी माज यांची देखील असणे गरजेचे आहे. इथे स्लोवर होता. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर येताना आपण पाहिलं. थोडासा शरीरापेक्षा दूर ठेवला आणि तिथं निर्धाव चेंडू तर मला मैदानाच्या आत आलाय. आणि आपण इथं देखील फ्लॅट अँड फ्युरियस आणि नो देखील, म्हणजे टोटल 7 धावा इथं जोडल्या जातील. खरंच जिथं आपण पाहतोय नुकसान तर नुकसान, आणि आणखी एका चेंडू परत फेकावं लागेल. 7 धावा म्हणजे एक्स्ट्रा, म्हणजे कुठं मॅच तर हा मात्र टर्निंग पॉइंट ठरेल का? 28 धावा धाव फलकवर. 17 धावांची अपेक्षा. हा देखील प्रहार, हा देखील हिट केलाय. येस, आय एम डेफिनेटली पाहायला गेलो तर एक मोठा प्रहार ठोकलाय फलंदाजाने. आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रमच होणार, आणि कार्यक्रम देखील हा फलंदाज करतोय. काय फलंदाजी मैदानाच्या होत आहे तोसिफ यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसऱ्याची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34. आता फक्त 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता, अपेक्षा, गरज. टीम मोरबा.
दानियालचा पाऊस. चला पहिला चेंडू आपण पाहतोय, वाईटचा इशारा आलाय, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. आणि जिथं सैफ आले, सैफ बुरुड आपण पाहतोय. जुई या संघाकडून सातत्याने चांगली कामगिरी. खरंच आपण पाहिलं होतं थोड्याच दिवस अगोदर एक स्पर्धा पार पडली जुई या गावामध्ये. तब्बल 1 लाखाची धनराशी ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये चांगली कामगिरी पार पाडली या गोलंदाजाने. जुई वॉरियरची स्पर्धा पार पडली, ज्याच्यामध्ये चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून राहिली होती, असं आपण पाहतोय. गोलंदाज सैफ बुरुड हा सज्ज झालाय. आता 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आपण पाहिलं माज यांचा थोडासा जास्तच मागडा षटक राहिलाय. परत एकदा गोलंदाज सज्ज. आता प्रहार केलाय, खाली क्षेत्ररक्षक, पण चुकी 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 चुकीला माफी नाही. 1 बाव चेंडू झालाय, परत धावा भेटील 4. आपण कुठल्या चुक्या कधी करत, आपण बोलताना क्रिकेटमध्ये फक्त फलंदाज फक्त गोलंदाज महत्वाचा नसतो. क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील फार मोठ्या प्रमाणावरती महत्वाची असते. आणि क्षेत्ररक्षक ज्या ज्या वेळेस चुक्या करतो त्या त्या वेळेस धावफलकावरती धावा वाढतात. ज्या ज्या वेळेस क्षेत्ररक्षक झेल सोडतो त्या वेळेस मात्र फलंदाजाला जीवनदान भेटत असतो. तेव्हा क्षेत्ररक्षकाची भूमिका ही फार महत्वाची असते. इथं चुकी केली क्षेत्ररक्षक वलीद याने. प्रहार, विजयी फटका, विजयी संपादन टीम मोरबा संघ. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसंच हार्डलक टीम असगरी 11 जुई संघ. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात, आपली देखील उपस्थिती दाखवलीत, त्याबद्दल आपले देखील आभार, आपले देखील धन्यवाद. चला वलवते संघ आपला डिसिजन काय असेल ते आपण सांगायचं. क्षेत्र त्वरित मैदानाचा ताबा घ्या. लास्ट में कैच दे तो यार